गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण पाऊस फुले ही एक नवीन गोष्ट शिकणार आहोत. आणि तुम्हाला माहितीये का, ही गोष्ट आहे तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातील, बरोबर इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील पाऊस फुले ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही काय करायचंय, लक्षपूर्वक पाहायचं, लक्ष देऊन ऐकायचं आणि लक्षात ठेवायचं. चला तर मग सुरू करूया आपली गोष्ट. पाऊस फुले. आज शनिवार, सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग आई, अजून रात्र आहे का ग आई. आईने ससोबाला जवळ घेतलं. खुदकन हसून ससोबा म्हणाला, आई तुझ्या मिशा टोचतील हो मला. तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडुल्या ऐक तर. ससोबा कान ताट करून ऐकू लागला. आई सांगू लागली, आता आभाळ भरून आलंय, आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा, आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा, मग येईल पहिला पाऊस, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस. कोबी आणि गाजरं घेऊन बाबा बागेतून येत होते. ससोबा शेपटी ताठ करून जोरात धावत सुटला. पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती. इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट. ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला. काही बोलणार इतक्यात टपटप टपटप पाऊस वाजू लागला. ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. घरी आई वाटच पाहत होती. घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला. आई, ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले. पावसात नाचले, गाणी गायले. पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला, आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा. म्हणून मी तुला भिजायला आणलं ग. चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. आता भिजलायस ना, मग तुला गरम गरम चहा हवाय. ठीक आहे, मी आलं घालून तुला चहा करणार आहे. आणि पाऊस फुलं म्हणजे काय आलं का रे मित्रांनो तुमच्या लक्षात? पाऊस फुलं म्हणजे पडणारा पाऊस, जे पावसाचे थेंब पडतात त्यांना म्हटलेलं आहे पाऊस फुलं. आवडली का ही गोष्ट? आपण परत ही गोष्ट एकदा वाचूया आणि पुन्हा एकदा आपण ही गोष्ट काय करूया, ऐकूया दुसऱ्या तासाला. आता मात्र तुम्ही तोपर्यंत लक्षात ठेवा,